इथं मोदीची सभा होणार आहे आणि मोदीच्या सभेसाठी इलिगली गाड्या आणणं चालू आहे मुरुमाच्या भरू. आता आम्ही त्या तिकडे अडवाले जाणार आहे गाड्या आणि हे पाऊस चालू आहे, त्या पुऱ्या रस्त्याचा सत्यानाश. आता चांगल्या भाषेत बोललो असतो पण राहू द्या, ठीक आहे. तिकडं मुरम टाकणं चालू आहे, तेव्हा ते झूम करून दाखव रे. मुरम पसरवणं चालू आहे, काय तिकडे दाखव ना बे. ठीक आहे, 1500 गाड्याची डिमांड आहे. काही गाड्या एंट्रेस नाही होऊन राहिल्या त्याच्यावर आणि काही गाड्या 2 ठिकाणून गाड्या आणणं चालू आहे. फॉरेस्टच्या लँडमधून गाड्या आणणं चालू आहे, त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. पांढरकवड्याच्या फॉरेस्ट लँडमधून गाड्या आणणं चालू आहे. आणि हे बा, हे सगळे म्हणजे मोदीच्या सभेचा ह्या अट्टहास आहे. पावसाळ्यात 19 तारखेला सभा घेतली आहे वर्धेत आणि पुऱ्या रस्त्याचा सत्यानाश करून ठेवला. लोकांना नाहक त्रास होत आहे, ठीक आहे. आणि मुरम पसरवला ज्याची नोंदच नाही आहे प्रशासनापाशी, आणि लोकांना एक ट्रॅक्टर मुरम नेला तर त्याचा ट्रॅक्टर बी जमा करते, त्याच्या उरावर 1.5 लाख रुपये फाईन मारते. तर याचा जबाब कलेक्टर साहेबांना वर्धेच्या द्यावा का हे महसूल प्रशासन झोपीत आहे का? PWDच्या नावाचे बोर्ड लावल्या गाड्यावर, ठीक आहे, ऑन ड्युटी म्हणून, ठीक आहे. आणि तो मुरम तिकडे पसरवणं चालू आहे, पाऊस चालू आहे. इकडे यायले शेड बांधून दिला, हे शेड दाखव इकडे बाहेर, ठीक आहे. हे प्रशासनाचे लोक पहा, यायले साधा प्लॅस्टिकची पन्नी टाकून दिली नाही वरतं, ते ओले चिप्प झाले. आता खुर्च्या घेऊन होते, त्या खुर्च्या खाली पसरवून झूम करून दाखव. हा, त्या कॅमेरावर बी पाणी आलाय, धुवाधार पाणी चालू आहे, ठीक आहे. तो बा तिकडे मुरम पसरवून चालू आहे दूर पर्यंत. म्हणजे ह्या खरंच कार्यक्रम यशस्वी होईल का? आणि यशस्वी होण्याच्या माग म्हणजे निसर्गाचा सत्यानाश चालू आहे, गव्हर्नमेंटचा करोडो रुपयाचं नुकसान, ठीक आहे, या मोदीच्या सभेसाठी सरकार करून राहिलं. आणि ह्या जेवढेही पैसे, जेवढ्या गाड्या आणल्या, मला वाटते जवळपास 7 ते 8 हजार ब्रास मुरुमाचा माल लागल. आता जिथून कलेक्टर साहेब गेले, मला भेटले नाही, नाही तर मी पहिलेच विचारणार होतो का कोण्या अंडरमध्ये तुम्ही एवढं काम शासनानं दिलं आहे आणि तुम्ही एक ट्रॅक्टर मुरुम नेला तर तुम्ही पुरा लोकांचा ट्रॅक्टर सहित जमा करता. मग आता इथं एवढ्या गाड्या येऊन राहिल्यात, याचे ठीक आहे नोंद आहे का तुमच्यापाशी? आपण आता जिथं मुरम खोदणं चालू आहे तिथं जाऊ थोड्या वेळात. तेव्हा हे सगळ्या मुरम ठेवला, ह्या मशीना लगेच. पंतप्रधान आल्यावर एका दिवसात रोड होते बरं, ठीक आहे. आणि इथं लोक रोडसाठी बोंबलते. कितीतरी पांदन रस्ते ह्या मुरमात, ह्या मुरमपा समोर कितीतरी गावचे पांदन रस्ते झाले असते एवढ्या मुरमात, जर प्रशासनानं एवढं काम फ्रॉन्ट केलं असतं, लोकांच्या पांदन रस्त्यात मुरम टाकून दिला असता. हे साले, ठीक आहे, तिथं मुरम नाही टाकून देत, लोक बोंबलते. तर तुम्ही घरात तुडवत जा म्हणते, आणि इथं ह्या मोदी येऊन राहिला, ते अकातल्यासारखा मुरम टाकणं चालू आहे. गाड्या भरूनच्या भरून येऊन राहिल्या, ठीक आहे. आता तुम्हाला गाड्या कुठून येऊन राहिल्या त्याचा व्हिडिओ घेतो टाकतो.